ओ माय गॉड, ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट. असे रोड भेटले पाहिजे. काय अजून सर, असे रोड भेटले पाहिजे बस. काय पाहिजे लाईफमध्ये? ट्रॅफिक पण नको ऑब्विसली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अवर ब्लॉग. आम्ही चाललो आहे पुण्यावरून गणपतीपुळ्याला. आता जस्ट रावेत सोडलं. सकाळचं वातावरण खूपच चांगलं आहे. धुकं वगैरे पसरले. नाईस. या वर्षाची ही ऑलमोस्ट शेवटची राईड असणार आहे आपली. ऑलमोस्ट काय शेवटचीच राईड आहे, कारण 31st सो डन राईट. सो म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने करावी. सो आम्ही निघालो आहे गणपतीपुळ्याला. मी, माझ्यासोबत माझी वाईफ पण आहे, मागे बसलेली आहे, माय पिलियन रायडर. आत्ता वाजले 7 ऑलमोस्ट. आम्ही निघणार होतो 6 वाजता. पण बाईकवर सगळं सामान सेटअप करायला खूप वेळ लागतो. सो बेसिकली त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये खूप वेळ गेला. हळूहळू सगळं सेटअप करत 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 आम्ही निघालो आहे. सेफ्टी चेकअप्स महत्त्वाचे असतात. आपण जेव्हा कधी पण राईड करतो तेव्हा बेसिकली तुम्हाला कधी पण राईडला जायचं असेल तर तुमचं सगळ्या सामानाची जबाबदारी पण तुमच्यावरच असते. बाईकवरच न्यायचं आहे, मोजकं सामान न्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी असतात, बघाव्या लागतात. जेव्हा आपण सॅडल बॅग्स लावतो तेव्हा ते बॅलन्स झाले पाहिजे दोन्ही साईडला प्रॉपर, सो दॅट रायडरला, जो कोणी गाडी चालवतो त्याला त्या गोष्टीचा इश्यू येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टँक बॅग वगैरे आपण जर वापरत असेल, जशी आम्ही वापरतो इथे, तर ती तुम्हाला त्रासदायक नसली पाहिजे. तुम्ही इझिली मॅन्युअर करू शकता. हँडलला तुमच्या प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे बसताय तर तुम्हाला स्वतःला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. कम्फर्टेबल पाहिजे तुमची जर्नी. सेफ्टी महत्त्वाची. त्याचा टाईम गेला तरी चालेल, घाई नाही करायची, काही नाही, निवांत जायचं. 2 रस्ते दाखवत आहेत पुण्यावरून जायला ॲक्च्युली. पहिला आपला भोर मार्ग दाखवतो आहे. भोरच्या इथून एक डॅम लागतो कोणता तरी, त्या डॅमच्या इथून आपण असं खाली उतरतो घाटातून, तो रस्ता एक दाखवतो आहे. आणि दुसरा म्हणजे तामिनी घाट. तामिनी घाट तर सर्वांनाच माहिती आहे. सो आम्ही प्रेफर केला तामिनी घाट बिकॉज आम्हाला तो रस्ता माहिती आहे बऱ्यापैकी, बऱ्याच वेळा गेलो आहे तिकडनं, आणि इट विल बी फन. तामिनी घाट कोणाला नाही आवडत. 2024 इतकं फास्ट गेलं हे वर्ष, काहीच सांगता येत नाही. म्हणजे आत्ता मला रिसेंटली आठवतं की आम्ही लास्ट इयरला महाकालेश्वरला गेलो होतो. महाकालेश्वरची राईड केलेली. आम्ही पुण्यावरून इंदोरला बाईकवर गेलो होतो, नॉनस्टॉप 1 डेमध्येच गेलो होतो. 750 अराऊंड काहीतरी किलोमीटर्स आहेत. सो आम्ही ओंकारेश्वर केलं. ओंकारेश्वरमध्ये त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि आलेलो. सो ते मला एकदम क्लिअरली आठवतं आहे. आणि त्या गोष्टीला झाले ऑलमोस्ट 1 वर्ष. बट सगळ्या गोष्टी एकदम फास्ट होत आहेत. लोक मॉर्निंग वॉकला चालले, आम्ही चाललो आहे मॉर्निंग राईडला. डिस्टन्स आय थिंक 300 किलोमीटर्स अराऊंड काहीतरी आहे. आणि मॅप्सवर दाखवत आहेत 7 तास पोचायला तिकडे. आपल्याला पण तेवढाच वेळ लागेल, और मे बी जास्त. ब्रेक्स वगैरे घेणार आपण, हॉल्ट करणार मध्ये, ब्रेकफास्ट, प्रोबॅबली लंच पण होईल. बाईकला आत्ता चकाचक चेन लूप करून घालेली आहे थोड्या वेळापूर्वी. सो आपण जाऊ तिथपर्यंत तर काही इश्यू नाही आहे, पण येताना पुन्हा एकदा चेन लूप करावी लागेल. दॅट्स इम्पॉर्टंट. जसं अनुराग म्हणतो, लूप युअर चेन गाईज. अनुराग सावगाकर.
एक गोष्ट चांगली आहे आपल्या मीटरमध्ये, ती म्हणजे गिअर मागेसुद्धा आहे. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, हे रायडिंग शूज घातल्यामुळे ना गिअर असा वर उचलता येत नाही, त्याची सवय नाही आहे. मागे गिअर असल्याचा एक बेनिफिट आहे रस्ता तरी उलटच येणार लवकर. काय लॉजिक आहे कळत नाही मला. पण आता मान रोडला आहोत इंजेवाडीच्या, इथून सरळ गेलं की तामिनी घाट आहे. नो मॅप्स निडेड टिल दॅट. आणि आय थिंक माणगाव नंतर मॅप लावावा लागेल. दॅट एरिया विल बी न्यू फॉर अस. सकाळी सकाळी जेवढं मॅक्सिमम अंतर क्लिअर करता येईल तेवढं करायचं, कारण आता 31st वगैरे जवळ येते. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोक ऑफकोर्स बाहेर जाणार. सगळेच कोकणामध्ये जात आहेत, सगळेच गोव्याला वगैरे जात आहेत. रोड्स विल बी बिझी. सो मॅक्सिमम डिस्टन्स आपण सकाळीच कव्हर करूया. दिस लुक्स गुड. मस्त धुकं पडलं आहे आणि छान स्पीड ब्रेकर पण आला आहे आपल्याला त्रास द्यायला. अजून एक स्पीड ब्रेकर आहे. सॅडल्स बॅग लावलेले असतील ना त्या टाईमला आरामात जायचं बाईकवरून, स्पीड ब्रेकर्सवरून वगैरे. द थिंग इज ते जड असतात आणि सस्पेन्शन अजून आपले प्रेस होतात आणि गाडी थोडी खाली जाते, थोडी. सो निवांत जायचं, एस्पेशली खड्डे आणि स्पीड ब्रेकरवरून. हां, आणि ट्रॅफिकमध्ये गडबड होते. माझं तसं झालेलं सुरुवातीला एकदा दोनदा. आपल्याला असं वाटतं की समोर गॅप आहे, आपण आरामात निघून जाऊ, आणि आपण सॅडल बॅग लावलेले असतात बाईकला. सो समजत नाही, म्हणजे अंदाज येत नाही लवकर. एकदा तुम्हाला अंदाज आला की हां सॅडल बॅग्स पण आहेत, वी नीड टू काउंट दॅट. लाईक तेवढी विड्थ आपल्या बाईकची आपण काउंट केली पाहिजे आणि मग आपण तिथून गेलो पाहिजे. दॅट विल बी बेटर. बरं झालं आम्ही कालच रात्री जाऊन पेट्रोल वगैरे सगळं टाकी फुल करून आलो आहे. आता मी चेक केलं, ऑलमोस्ट सगळेच पेट्रोल पंप या रोडचे बंद होते, तरी सकाळचे 7 वाजले. हा एक चालू आहे, कूल. अच्छा, CNGसाठी चालू होतं. मंदिर खूप सुंदर आहे इथलं. सकाळी सकाळी अजूनच छान वाटतं. बॅकग्राऊंडला धुकं आहे, मस्त वाटतंय. गावातल्या रस्त्यामध्ये आलो आहे. हो, फेलो रायडर्स. होंडा हायनस, त्याच्यानंतर रॉयल एनफिल्ड आहे आय थिंक, आणि हे पण हंटर नाही, होंडा हायनस. ब्रेकफास्ट राईड आय थिंक त्यांचे. वाव, भारी वाटते ना. एलियन रायडरकडे माईक नाही आहे माझ्या. हा, ती म्हणते तामिनी घाटामध्ये किती धुकं असेल आणि ते किती भारी वाटेल. आय होप आपण पोचू धुकं आहे तोपर्यंत. लेट मी टर्न ऑन दी फॉग लॅम्प्स. इनकमिंग ट्रॅफिकला पण दिसलं पाहिजे आपण येतोय. तामिनी घाटात पोचेपर्यंत आय थिंक सनराईज होऊन जाईल. इट्स लुकिंग कूल, मला भारी वाटतंय. पहिल्यांदा या रोडने आम्ही एवढ्या सकाळी आलो. युजली आम्ही 9-10च्या दरम्यानच येतो. आता जे वातावरण हे सगळं वाटतंय ना, मस्त वाटतंय, नाईस. इथे ना एक घर आहे, बंगला आहे म्हणजे. त्यांनी काय केलं आहे, टेम्पो लावल्यावरती एकदम
टॉपला त्याचा टेम्पो दिसतो तो आपल्याला. आणि आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही, या साईडला आहे राईट. स्पीड ब्रेकर तो बघा, दिसला असेल तर आय थिंक दिसेल. मला पहिले हसायला आलं होतं, बट म्हणजे आम्ही ॲज अ फॅमिली सगळे कारमधून चाललो होतो, तेव्हा मम्मी माझी म्हणाली की मे बी त्यांनी त्या ट्रकच्या त्या टेम्पोच्या छोट्या त्याच्या बेसवरती त्यांनी पूर्ण घर वगैरे त्याचं हे केलं असेल, किंवा त्यांनी सगळं त्याचं काय म्हणतात त्याला फ्रॉम झिरो त्यांनी स्टार्ट केलं असेल. आणि त्या ट्रकच्या हेल्पमुळे त्यांनी सगळं त्याचा बंगला, त्याचं घर, त्याचं फायनान्शियल कंडिशन बेसिकली स्ट्रॉंग केली असेल. अँड बिकॉज ऑफ दॅट त्यांनी त्या ट्रकला सर्वोच्च मान दिला. त्याच्या घराच्या सुद्धा वरती त्यांनी ते ट्रक ठेवलेलं आहे, त्याची टेम्पो छोटी ती काय असेल. सो नाईस, म्हणजे हा विचार तर मी नव्हता केला. वॉट वी युजली थिंक ऑफ इज किडिंग ऑफ दॅट पर्सन, बट तसं नाही आहे. त्याच्या पर्स्पेक्टिव्हने गेल्यावरती दॅट्स लाईक नाईस वन. लाईक स्टोरी माहीत नाही ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण कमेंट करून टाकतो डिरेक्टली. ओ माय गॉड, ब्लँक स्पॉट आहे. काही नाही करायची गाईज, स्वतःला पण आणि तुम्हाला पण सांगतोय, काही नाही करायची. स्पीड ब्रेकर हा खूप मोठा आहे आणि पुढचा सुद्धा. एक चांगलं आहे, रिटॉरमध्ये तुम्हाला जास्त गिअर डाऊन नाही करावं लागेल. लाईक सेकंडवरती सुद्धा गाडी आरामात तुम्ही ठेवू शकता. जावा मोटर्सबद्दल मी नाही बोलू शकत, बिकॉज बंद पडतात माझ्याकडून त्या गाड्या. त्यांना तुम्हाला गिअर डाऊन करावंच लागतं. लाईक टिल 1 यू हॅव टू गो. दॅट इज समथिंग सवय नाही आहे. हंटरला पण नव्हतं एवढं गिअर डाऊन करावं लागायचं, मीटरला सुद्धा नाही. सेकंडपर्यंत गेला तरी दॅट्स ओके. लाईक पौड क्रॉस केलं आहे आपण आता. तामिनी घाटाच्या आधीचा जो रोड आहे तो लागला आहे आता बऱ्यापैकी आपल्याला. 35-40 किलोमीटर्सचं डिस्टन्स आपण कवर केलं आहे बऱ्यापैकी, हाफ ॲन आवरमध्ये ऑलमोस्ट. वाव, बाईकची लाईनअप सही आहे यार, मस्त. KTM ड्यूक्स होते, त्या टाईपचेच मोस्टली बाईक दिसल्या मला. रॉयल एनफिल्ड किंवा बाकीच्या नाही दिसल्या. आय थिंक आपण ब्रेकफास्टला थांबूया आता एका ठिकाणी कुठेतरी. भूक पण लागले. अँड लेट्स हॅव अ ब्रेक. ऑलमोस्ट 1 hour झालं आहे पण चालवतोय बाईक. असे रोड भेटले पाहिजे. काय अजून सांग, असे रोड भेटले पाहिजे बस. काय पाहिजे लाईफमध्ये, काय ट्रॅफिक पण नको ऑब्विसली. लेट्स वेट हिअर. इथे ब्रेकफास्टला जाऊया. शिवसागर.